प्राचार्य बी डी कुंभार लिखित आभाळ फुले या कथासंग्रहातील कथांचे अभिवाचन. आजची कथा विष्णुदा. गारगोटीत येऊन 4-5 दिवस झाले होते. इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. देशमुख हॉस्टेलवर राहायला जागा मिळाली होती. गेटमधून आत आल्यावर डावीकडून 4 नंबरची रूम होती. तसा मोठा हॉलच होता. 8 जणांसाठी 8 कॉट होत्या. दारातून आत आल्याबरोबर उजव्या कोपऱ्यात माझी कॉट होती. जेवणाचं साहित्य आणि स्टोव्ह मी कोपऱ्यात ठेवला होता. त्या दिवशी 5:30-6ची वेळ होती. मी कोपऱ्यात बसून स्टोव्ह पेटवत होतो. स्टोव्हचा भडका उडाला. तसा मी मागे सरून स्टोव्हची हवा सोडली आणि दारातून शब्द कानावर आले, इथं सांगरुळचं कोण आहे? मी दाराकडे मान वळवली. दारातून एक तरुण विचारत होता. दारातून बाहेर पडणारा माझा रूम पार्टनर माळ्याच्या शिरोलीचा महादेव पाटील माझ्याकडे बोट करून म्हणाला, हे काय स्टोव्ह पेटवत्यात तेच बघा. दारातील तरुण आत आला. वय 20च्या आसपास असावं. 4.5 फूट उंची असावी. सामान्य अंगकाठीचा, आनंदी चेहऱ्याचा, गव्हाळ वर्णाचा तरुण हसत हसत आत आला. म्हणाला, तुम्हीच काय? मी म्हणालो, होय, बसा ना. तो तरुण पाठवर सरळ मांडी घालूनच बसला. भिंतीला टेकून म्हणाला, सांगरुळात कुठं राहता? कुंभार गल्लीत. माझं उत्तर. कुंभार गल्लीत कुठं? मला माहित आहे तुमची गल्ली. त्याच्या उत्तरानं मी चकितच झालो. होय, कोपऱ्यावरचं घर, महारूळच्या रस्त्याला तिट्ट्यावरचं. माझं उत्तर ऐकून त्याला फार आनंद झाला. आवेशात म्हणाला, तुमच्या शेजारी माझी सख्खी मावशी. त्याच्या उत्तराने मला फार आनंद झाला. खूप दिवसांनी घरचा माणूस भेटल्यासारखं माझी अवस्था झाली. म्हणालो, काय सांगताय? तुम्ही इथं काय करताय? ते सांगतो, चल कपडे घाल, चहा घेऊन येऊ. मी स्टोव्ह बाजूला सारला. कपडे घालू लागलो. तो मला सांगतच राहिला, माझं नाव विष्णू पाटील. मी इथं BA BEd करतोय. 4 वर्षाचा कोर्स आहे. माझं गाव वेतवडे. माहित आहे ना वेतवडे कुठं आहे ते? मी नकारार्थी मान हलवली. तसं तो पुढं सांगू लागला, सावर्डे कळे रस्ता आहे ना, सावर्डेतून सरळ उत्तरेला जातो तो कळ्याचा, आणि डाव्या हाताने पश्चिमेला जातो तो आमच्या गावाकडे जातो. बाहेर जाता जाता त्याने मला दारावरची नावांची लिस्ट दाखवली. म्हणाला, इथं वाचलं तुझं नाव. म्हटलं, भागवाला हाय, कोण हाय बघूया तरी. आणि तो माझ्याकडे बघून मिश्किल हसला. जाता जाता म्हणाला, हे बघ भीमा, मी समोर 12 नंबरची खोली आहे ना, तिथं राहतो. त्यानं मला भीमा म्हटलेलं मला फारच भावलं. माझ्या गल्लीत सगळे मला असंच बोलावतात, पण विष्णू पाटलांच्या गोड आवाजातील लकव मला वेगळीच वाटली. स्पेशल चहा घेऊन सत्यम नावाच्या प्रसिद्ध हॉटेलमधून आम्ही बाहेर पडलो. त्यानं मला गारगोटीचा थोडासा परिसर दाखवला. क्रांतिज्योत, स्टँडचा परिसर, हिरा टॉकीज, फॉरेस्ट ऑफिस, बाजारपेठ, दुकान गल्ली, हे सर्व दाखवताना त्याची बडबड चालूच होती. नाकात बोलल्यासारखा बोलायचा, पण गोड आवाजाचा हा माणूस भला वाटला. हॉस्टेलवर आलो. त्यानं मला रूमवर नेलं. 5 कॉट होत्या. खिडकीजवळच्या कॉट जवळ आल्यावर म्हणाला, ये भीमा, बैस, ही माझी कॉट. कॉटवर गुबगुबीत गादी बघून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. तसा तो म्हणाला, होय, माझीच गादी आहे, गावाकडनं आणली मी. अख्ख्या हॉस्टेलवर फक्त माझीच गादी आहे. आमची परिस्थिती चांगली आहे रे. बोलत बोलत त्यानं कॉट खाली गाठोडं बाहेर काढलं. तांदळाचं पोतं होतं, निम्मच होतं. म्हणाला, गावाकडनं अख्खं पोतच आणतो मी, घरचा तांदूळ. त्यानं पातेल्यात तांदूळ काढला. स्टोव्हवर भात शिजत ठेवून म्हणाला, आज तू इथंच जेव. मी त्याच्याकडे भांबावलेल्या नजरेनं पाहतच राहिलो, पण त्याला सोडून तिथून जावंसं वाटलं नाही मला. जेवताना मला आश्चर्य वाटलं. भाकरी, भाजी, आमटी. जेवता जेवता त्यानं सांगितलं, हे बघ, हा वसंता पाटील,
याचं गाव जवळच आहे. सकाळी त्याच्या घरून डबा येतो, मी इथं भात शिजवतो, दोघं मिळून जेवतो. 2 भाकरी भाजी संध्याकाळच्याला ठेवतो. अशी पार्टनरशिप चालते इथं. हा सर्व प्रकार मला नवीन होता. युक्ती फार छान होती. त्यानं लगेच मला एक पार्टनर मिळवून दिला. पांडा यादव त्याचं नाव. माझ्या जेवणाची चांगलीच सोय झाली. रोज संध्याकाळी विष्णू मला चहाला घेऊन जाऊ लागला. मलाही गारगोटीत करमत नव्हतं. मन उदास व्हायचं. गावाकडची आठवण यायची. विष्णूनं ते बरोबर हेरलं. म्हणाला, गमत नाही, बरोबर ना? पहिल्या पहिल्यानं असंच होतं. हळूहळू सवय होते. मन रमतं. माझंही असंच व्हायचं. दर रविवारी गावी पळायचो. तिकडून येऊ वाटायचंच नाही. आता काय नाही. 3 वर्ष झाली. सवय झाली. तू काळजी करू नको. नाही गमलं तर माझ्या रूमवर ये. त्यावेळी हा आधार मला फार मोलाचा होता. त्याच्या शब्दानं माझं मन भरून आलं. भाऊक शब्दात मी म्हणालो, विष्णुदा, चल, आज मी चहा देतो. मी विष्णुदा म्हटलेलं त्याला फारच भावलं. त्यानं मला चहाचे पैसे देऊ केले नाहीत. रूमवर आल्यावर त्यानं पार्टनरना ताकीद दिली. हे बघा लेकानू, आजपासनं माझ्या गादीवर कोणी झोपायचं नाही. मी नसणं तवा भीमा इथं झोपेल, याद राखा. विष्णुदा त्यावेळी 3ऱ्या वर्षाला होता. मी 1 वर्षाचा कोर्स पूर्ण करून परत आलो. अधेमध्ये विष्णुदा भेटत राहिला. एकदा त्याच्या आग्रहामुळं मी त्याच्या मावस भावाला घेऊन वेतवडेला जाऊन आलो. अचानक गेल्यामुळे विष्णुदा भेटला नाही, पण घरदार पाहून मी समजलो. त्यानं सांगितलं तसंच त्यांची परिस्थिती चांगली होती. तो गावातच नोकरीला लागला होता. लग्न झालेलं होतं. सुखी संसार चालू होता. सगळं कसं छान छान होतं. पण पण मध्येच एकदा त्याच्या मावस भावाकडून समजलं, विष्णू फार आजारी आहे. दाढ दुखते, किडलेली आहे म्हणून भवानी मंडपातील एका दवाखान्यात दाढ काढली आणि रक्तच थांबेना. सतत स्राव होऊ लागला. कसा बसा रक्तप्रवाह थांबवला. तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं त्याला हिमोफिलिया झाला आहे. त्याच्या रक्तात रक्त गोठवणारे घटकच नाहीत. शिवाय नवीन पेशी तयार होत नाहीत. त्यामुळे 6-6 महिन्यांनी 1 बाटली रक्त चढवावं लागेल. विष्णुदाच्या पाठी हा व्याप लागला. मी फार अस्वस्थ झालो. अरे देवा, चांगल्या माणसाच्या पाठी का ही पीडा? एकदा चुकून मला तो कोल्हापुरात दिसला. सासणे ग्राउंडच्या जवळ हॉटेलच्या दारात. मी त्याला बघून खूप अधीर झालो. त्यानं मला मिठीच मारली. मी म्हणालो, विष्णुदा, कसा आहेस? त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. मी कासावीस झालो. म्हणाला, काय र भीमा, नशीब म्हणायचं. हे बघ, जोवर रक्त मिळतंय तोवर जिवंत आहे. ज्यावेळी रक्त मिळणार नाही त्या दिवशी मी मरणार, हे नक्की आहे. खूप पैसा खर्च केला. दुसऱ्यावर अवलंबून जगायची पाळी आली बघ. कधी कधी रक्त मिळत नाही रे. त्याचा उदास चेहरा बघून माझा कंठ दाटून आला. मृत्यू सोबत घेऊन जगणाऱ्या विष्णुदाचा हात हातात घेतला, दाबून धरला आणि म्हणालो, विष्णुदा, तुझा रक्तगट कोणता रे? म्हणाला, ए पॉझिटिव्ह. मी उत्साहाने म्हणालो, अरे वा दादा, माझा रक्तगट तोच आहे. कधी गरज पडली तर नक्की सांग. त्यालाही बरं वाटलं. हो म्हणाला, पण फारसा आनंदी दिसला नाही. 2 महिन्यांनी एकदा संध्याकाळी घरी निरोप मिळाला. विष्णुदाचा भाऊ मला सगळ्या कोल्हापुरात शोधत होता. मी सापडत नव्हतो. चुकामुक होत होती. विष्णुदा भवानी मंडपातील दवाखान्यात ऍडमिट होता. रक्त मिळत नव्हतं. सिरियस होता. सकाळी लवकर उठून दवाखान्यात गेलो. विष्णुदाचा निस्तेज चेहरा पाहून हृदय भरून आलं. दोघांच्या डोळ्यात पाणी तरळलं. हात हातात घेऊन म्हणालो, विष्णुदा, मी आलोय. कितीही रक्त लागू दे, काळजी करू नको. अशक्त आवाजात बोलला, जास्त नाही र, थोडंसंच लागतंय, पण वेळेला मिळत नाही बघ, म्हणून भावाला तुझ्याकडे पाठवला. त्याला पुरेल एवढं रक्त दिलं. त्याच्या भावाला फार आनंद झाला. मिठी मारून तो म्हणाला, सर,
फार उपकार झालेत हो. एवढं कोणी करत नाही कोणासाठी. प्रत्येक वेळी रक्त विकतच घेतलं. दादाचाही आग्रह होता, रक्त विकतच घ्यायचं. पैसा लय गेला म्हणा. बिन पैशाचं घेतलं ते पहिलं तुमचंच रक्त. मी त्याचा हात हातात घेतला, म्हणालो, परत लागलं तर नक्की सांगा, देईन मी रक्त. विष्णुदाचेही उपकार आहेत माझ्यावर. माणूस फार चांगला आहे, तो जिवंत राहिला पाहिजे. दिवसामागून दिवस गेले, मी माझ्या व्यापात राहिलो. 7-8 महिन्यांनी बातमी कळली, विष्णुदाला पुन्हा रक्त मिळालं नाही. प्रयत्न करूनही काही उपयोग झाला नाही. विष्णुदा संपला. माझं मन विषण्ण झालं. खूप खजील झालो. अपराध्यासारखं वाटू लागलं. मी अजून रक्त देऊ शकलो असतो, संधीच मिळाली नाही. वाटलं, खरं आहे, जी माणसं चांगली असतात त्यांना देव आपल्याजवळ लवकर नेतो. धन्यवाद.